नमस्कार कोल्हापूरकर, मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही मला चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं धन्यवाद। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी मंदिराला गेलो होतो आणि या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरचं प्रसिद्ध ठिकाण रंकाळा इथे जाणार आहे। आता आम्ही निघालो रंकाळ्याकडे। तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। निघालो आम्ही सगळे एकत्र। तर भावांनो कसा विषय आहे, आज होता आमचा पेपर। मग पोरं म्हणली चालायला कटाळा, मग जाऊन यायचं रंकाळ्याला। मग चला तर रंकाळा फिरवून आणूया तुम्हाला। KMTने जाणार आहे आम्ही आता। स्टँडवर KMTची वाट बघायला पाहिजे। आम्ही बरोबर विनोद कॉर्नरवर आहे। विनोद कॉर्नरवर येऊन थांबलोय आम्ही। आता कोल्हापूरच्या पांढऱ्यापर्यंत आम्ही वाट बघायला लागतो। आता आम्ही KMT चढले, गर्दी बघा। चला आता आपण निघालो संध्या मठात, तुम्हाला पण दाखवतो। साहेब बघा नजारा, टॉप आहे का नाही। आणि आता फोटो काढायसाठी एक चांगला स्पॉट मिळाला आहे, तिथे निघालो आम्ही। चला चालत सगळी। आणि श्रेयसला आम्ही घेऊन आल्याबद्दल श्रेयस आम्हाला आता जाताना जेवण देणार आहे। कोई तरीका है भीक मांगने का? काय मर्दानं, आम्ही गरीब माणसं आणि आमच्याकडनं मागणार, सांगा जरा यासनी। मैं गरीब हूँ। आता आम्ही पुढे निघालेलो आहे। ह्याच व्हिडिओला खूप लाईक आले पाहिजेत, खूप सबस्क्राईब झाले पाहिजेत आणि आमच्या भावाला सपोर्ट खूपच केला पाहिजे, कारण आम्ही सुद्धा कोल्हापूरचं आहे आणि तुम्ही सुद्धा बघणार आहे कोल्हापूरचं। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भावाला कमेंट करा नक्की आणि सपोर्ट करा भावाला आमच्या। पीडिताने पण सांगितले आता सबस्क्राईब आणि लाईक करायला लागते। आम्ही चाललोय आता पुढं। आता थांबलोय आम्ही फोटो काढायसाठी। इथं सगळी फोटो काढायला लागल्यात, सगळे। आणि मेन स्पॉट अजून यायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो थांब। फोटो काढून आता निघालो आम्ही पुढे। पण आलो आता त्या स्पॉटवर आता फोटो असं खतरनाक निघणार आहेत, तुम्हाला दाखवतोच। आणि स्पॉट पण बघून घ्या। इथं सगळे आता फोटो काढायला लागल्यात। धैर्यशीलचा फोटोशूट कसं चालू, एस्थेटिक एकदम। श्रेयसचं बघा काय चाललंय इथं। आता आम्ही सगळी पुढे निघालोय, चला। आता आम्ही चालत झालोय रंकाळ्याच्या बरोबर अपोजिट साईडला। पूर्ण रंकाळा आता आम्ही फिरत आलोय। आम्ही आता चालू जम भरला, आम्ही आमच्या इथनं उडी टाकून पवत जावा तिकडे। यही नहीं, अभी और सुनिए। बारक्याचं म्हणणं काय आहे, त्या तलावाच्या बरोबर तिकडे जे पोवत जाईल त्याला बारक्याकडनं खास बक्षीस मिळणार। बारक्याकडनं बक्षीस मिळणार आहे म्हणल्यावर यांचं काय म्हणणं आहे, तर बारक्या कधी बक्षीस देणार नाही। गजब बेइज्जती है। तर बारक्यानं चिडून म्हणायला लागते की तुम्ही जाऊन दाखवा, मी काय बक्षीस मागतो। विषय कसा आहे, शिराला आमच्या अजून पवा येते, त्यामुळे इथे जाऊन चालणार नाही आम्हाला। काय नाही, मला इथे बघा भावानं पवा आहे, उगाच मोठं बोलते। भावानं कसं आता इथे कॅनन काय तरंगणार नाही, त्यावेळेला बाटलीची बांधली तरी चालत्या। त्याला बदकाव ठेवायचा बघा भाऊ। आम्ही पुढे आलोय, तरी बारकी पोरं लागल्यात खेळायला मस्तपैकी। आणि इकडं असा व्ह्यू बघा, टॉपचा व्ह्यू आहे। लय मोठा विषय झालाय, हे तलावात एक मगर आल्या बाहेर, तुम्हाला दाखवतो बघून। दे इथं हत्ती बघितला जागा, हत्ती जाऊ दे, इथं भल्लाल देव सांड आला। परत आम्ही शालीन पॅलेसकडे आले। गार्डन बघा कसं टॉप आहे, तिथे बारके पोरं तुम्ही खेळायला वयस्कर माणसं फिरायला आले तिथं। आम्ही शालिनी पॅलेस बघायला निघालो। हा बघा शालिनी पॅलेस। तर भावानं आपण बघू शकताय, इथं आपण कलाशनिकावामध्ये कसे आहे करून आलं। शेवट तुम्ही व्ह्यू स्टॉप करा, कारण इथं विषय कसा आहे, खायला सगळ्या गोष्टी मिळणार इथं। क्वालिटी तर नंबर 1 आहे। उड्या मारून आता आम्ही आलोय बाहेर। आता स्टॉपकडे निघालोय, स्टॉपवर आता काहीतरी गार पिणार आणि घरी जाणार। तुमचा व्लॉग संपला इथं। तुम्हाला व्लॉग कसा वाटला आहे ते सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका।